आपल्या करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व व्ह्यूअर्स, पालक, विद्यार्थी आणि सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतोय। नीट UG 2025 साठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। नीटचं NTA कडे रजिस्ट्रेशन करण्याची तारीख 7 फेब्रुवारी 2025 पासून ते 7 मार्च 2025च्या संध्याकाळी 11:50 पर्यंत प्रोसेस सुरू आहे। आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही लोक खूप गडबड करतात। कशामुळे तर पाठीमागे एक क्रायटेरिया जो होता तो टाय ब्रेकिंग क्रायटेरिया, म्हणजे बऱ्याच वेळा आपण सर्वांना जर रँक द्यायचा म्हटलं तर कोणत्या टाईपमध्ये रँक द्यायला पाहिजे या संदर्भात एक रूल असतो, त्याला टाय ब्रेकिंग रूल असं म्हणतो। उदाहरणार्थ 570 मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्या संपूर्ण भारत देशामध्ये समजा 100 किंवा 150 किंवा 50, 60, 70 असतील, तर या सर्वांना एक युनिक रँक राज्यात देशातला तुम्हाला रँक द्यावा लागणार आहे। त्याला आपण ऑल इंडिया रँक असं म्हटलं जातो। 570 मार्क असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना वरचा रँक असतो आणि काही विद्यार्थ्यांना खालचा रँक असतो, तर तो कोणत्या नियमानुसार त्याला रँक दिला जातो या संदर्भामध्ये टाय ब्रेकिंग रूल असं म्हटलं, त्याला टाय ब्रेकिंग रूल असं म्हणतो। म्हणजे बऱ्याच वेळा असं पण कंडिशन होऊ शकते कट ऑफ लेवलला की आपला जर समजा कट ऑफ हा 570चा असेल तर 570चे सगळे विद्यार्थी लागणार नाहीत, त्याचे हायर रँक असणारे त्याला लागू शकतात। बऱ्याच वेळा काही कॉलेजचा कट ऑफ पण असा असू शकतो की 615 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज जर मिळालेलं असेल तर काही 615 मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला सुद्धा ते कॉलेज मिळालेलं नसतं। याचा अर्थ काय की त्याचा रँक जो आहे तो त्याच मार्क्समधील खालचा रँक असतो। तर हा रँक कसा ठरवला जातो या संदर्भामध्ये नीटची 2023-24 पासून ते पाठीमागे प्रत्येक वेळेस रूल बदलत आला आहे आणि यावर्षी सुद्धा एक नियम चेंज झालेला आहे। या संदर्भात एकूण 8 प्रकारचे पॉईंट नीटच्या NTAच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये सांगितलेला आहे। त्याच्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की जर समजा सर्वांना एकच मार्क असेल, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना समान मार्क्स पडल्यानंतर वरचा रँक कुणाला द्यायला पाहिजे, तर ज्या विद्यार्थ्याला बायोलॉजीचे मार्क्स जास्त आहेत, म्हणजे बॉटनी आणि झुलॉजीची बेरीज ज्यांची जास्त आहे, म्हणजे बायोलॉजीचे स्कोर ज्याचा जास्त आहे त्याला वरचा रँक दिला जातो। म्हणजे 570 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ज्यांचे बायोलॉजीला हायर मार्क्स आहेत त्याला पहिला रँक दिला जातो। कधी कधी असं होतं की त्यानंतर पुढचा दुसरा नंबरचा नियम जो आहे तो पूर्ण 570 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची जशी संख्या आहे तशीच 570 मार्क्स असून बायोलॉजीमध्ये सुद्धा समान मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ज्यावेळेस येते त्यावेळेस आपण केमिस्ट्रीमध्ये ज्याचा हायर रँक आहे, हायर मार्क्स आहेत त्याला त्या ठिकाणी वरचा रँक दिला जातो। त्यानंतर तिसऱ्यांदा म्हणजे समजा टोटल मार्क्स जरी बेरीज सेम असेल आणि बायोलॉजी आणि केमिस्ट्रीमध्ये जर समान असतील तर फिजिक्समध्ये ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांना वरचा रँक दिला जातो। आता 3 नियम झाले। यानंतर आपल्याला चौथा एक नियम केलेला आहे की कॅन्डिडेट्स जर समजा उदाहरणार्थ 570 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना बायोलॉजीमध्ये, फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये तिन्ही विषयामध्ये जर सेम मार्क्स असतील तर त्याला वरचा रँक कुणाला द्यायचा, तर कॅन्डिडेट्स विथ लेस प्रपोर्शन ऑफ नंबर ऑफ अटेम्प्ट्स इनकरेक्ट आन्सर्स अँड करेक्ट आन्सर्स इन ऑल सब्जेक्ट्स इन द टेस्ट। म्हणजे परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रपोर्शन म्हणजे निगेटिव्ह इनकरेक्ट आन्सर किती जणांनी दिलेले आहेत, समजा इनकरेक्ट आन्सर आता समजा 570 मार्क्स मिळवण्यासाठी सर्वांना 570 मार्क्स आहेत, केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी तिन्ही विषयामध्ये सुद्धा समान मार्क्स आहेत, परंतु हे सर्व मार्क्स मिळवत असताना इनकरेक्ट आन्सर ज्याचे कमी आहेत त्याला वरचा रँक आणि इनकरेक्ट आन्सर ज्याचे जास्त आहेत त्याला खालचा रँक दिला जातो। आता हा चौथा टाय ब्रेकिंग रूल आहे। पाचवा टाय ब्रेकिंग रूल काय राहील, तर हे पण समानच आलं, म्हणजे टोटल बेरीज पण सेम आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी पण सेम आणि इनकरेक्ट आन्सरसुद्धा सेमच असतील तर त्यांच्यामध्ये कुणाला वरचा रँक द्यायचा, तर ज्याचे इनकरेक्ट आन्सरचा रेशो ज्याला प्रपोर्शन म्हटलं आहे, म्हणजे बायोलॉजीमध्ये आता समजा उदाहरणार्थ एकाला 570 मार्क पडलेत, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये पण मार्क्स जास्त आहे आणि इनकरेक्ट आन्सरची संख्या पण 15 एवढी आहे किंवा 12 एवढी आहे, कितीतरी असेल तेवढी आहे, तर इनकरेक्ट आन्सरची संख्या ही जर कमी आहे तर ज्यामध्ये बायोलॉजीमध्ये ज्याच्या इनकरेक्ट आन्सरची संख्या कमी आहे त्याला हायर रँक। त्यानंतर जो 6वा रूल आहे तो
केमिस्ट्रीमध्ये ज्याचे इनकरेक्ट आन्सर आहेत, म्हणजे हे सर्व सेम आलं तर त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये ज्याचे इनकरेक्ट आन्सर्स कमी आहेत त्याला वरचा रँक दिला जातो. आणि हे समान सर्व आलं, समजा सर्वांना 570 मार्क पडले, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये पण समान मार्क्स पडले, टोटल इनकरेक्ट आन्सरची बी संख्या जास्त सेमच राहिली आणि बायोलॉजीमध्ये पण इनकरेक्ट सेम असणारे 5-10 विद्यार्थी सापडले आणि केमिस्ट्रीमध्ये पण सेमच इनकरेक्ट आन्सर राहिले, तर फिजिक्समध्ये इनकरेक्ट आन्सरची संख्या किती आहे हे बघितलं जातं. आणि हे सगळं बघितल्यानंतर ह्याला 7वा रूल म्हटलं जातं. त्यानंतर मात्र पुढे 8वा रूल ह्यावर्षी नवीन झालेला आहे, तो तुम्हाला सांगणार आहे. एवढं सगळं झाल्यानंतर रँक करण्यासाठी हे सगळं तर कॉम्प्युटर जनरेटेड सिस्टम असते, त्यामुळं एका वेळेसच सगळं होऊन जातं. त्याच्यासाठी आपल्याला सांगण्यासाठी जेवढा वेळ लागला तेवढासुद्धा वेळ आपल्याला रँकिंगसाठी लागत नाही, कारण ही जी रँकिंग आहे ते कॉम्प्युटर जनरेटेड असतं. हे सगळे डाटा फीड केला की आपोआप ते रँक येत असतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा 8वा जो रूल आहे ना, तो रूल पाठीमागच्या काही दिवसामध्ये आपल्याला ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेला होता, म्हणजे काही वेळा असं पण होतं की ज्यांचं आता हे सर्व समान आलं, संपूर्ण 7ची क्रायटेरिया सेम आले, तर ज्यांचा बर्थ डेट जास्त आहे म्हणजे रिपीटर असेल किंवा ज्याची जन्मतारीख जास्त आहे म्हणजे ज्याचं वय जास्त आहे त्याला वरचा रँक दिला जायचा. नंतर तो क्रायटेरिया काढून टाकला, नंतर कॉम्प्युटर जनरेटेड बनवलं आणि कॉम्प्युटर जनरेशननुसार जे बनेल त्यांना, म्हणजे असं टॉस टाईपमध्ये ज्याला नंबर लागेल त्याचा टॉस टाईपमध्ये, असं समजा 14 जणांना हे सर्व सेम असेल तर त्याच्यामध्ये टॉस टाकून कॉम्प्युटर जनरेटेड त्याच्यात कुणाचाही मानवी हस्तक्षेप न करता केले जाते. परंतु यावर्षी मात्र तसं ठेवलेलं नाही. 8वा जो रूल आहे तो इन केस ऑफ A to G म्हणजे ABCDEFG म्हणजे 7 पहिल्या 7 रूलमध्ये क्रायटेरियामध्ये आर एक्झॉस्टेड अँड टाय स्टील परसिस्ट. जर समजा हे सगळं होऊन सुद्धा टायच झालं म्हणजे सगळ्यांचे समानच नियम आले तर इट विल बी रिझॉल्व्ड. ह्याचं उत्तर कधी शोधलं जाईल? थ्रू द रँडम प्रोसेस विथ द गायडन्स ऑफ इंडिपेंडंट एक्सपर्ट्स कमिटी. एक एक्सपर्टची कमिटी केली जाईल आणि त्याचा कशाचाही संबंध येणार नाही आणि यांच्या एक्सपर्ट्स कमिटीनुसार त्याला वरचा रँक दिला जाणार आहे. म्हणजे 8वा रूल हा ह्यावर्षी टाय ब्रेकिंगचा रूल बदललेला आहे. समान मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना वरचा रँक कसा दिला जातो या नियमाला टाय ब्रेकिंग रूल असं म्हटलं जातं. हा टाय ब्रेकिंग रूल नीट UG 2025साठी बदललेला आहे. त्यातला 8वं कलम चेंज झालेला आहे. ह्याच्यामध्ये एजचा क्रायटेरिया नाही आहे. बऱ्याच वेळा काही वेळा असं पण नियम होता की ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याला वरचा रँक दिला जायचा, म्हणजे 8व्या शेवटचा क्रायटेरिया असा असायचा किंवा ज्याचं एज जास्त आहे त्याला वरचा रँक दिला जायचा. परंतु यावर्षी तो एजचा क्रायटेरिया पण काढून टाकलेला आहे. त्याचबरोबर ज्याचं रजिस्ट्रेशन अगोदर आहे त्या विद्यार्थ्याला वरचा रँक दिला जायचा हे पण यावर्षीच्या टायब्रेकिंग रूलमध्ये नाही. त्यामुळे रजिस्ट्रेशन हे लवकर करावं अशा प्रकारची काही गडबड नाही. खूप वेळा रजिस्ट्रेशन करण्यासाठी गडबड का केली जाते तर मी जे काही डेज आहेत समजा, म्हणजे मला जे काही सेंटर आहे त्याचे मला लवकर मिळावं, म्हणजे माझं सेंटर मिळावं यासाठी म्हणून मी अगोदर फॉर्म भरतो, अशा प्रकारचे पण काही मिथ किंवा भ्रम आहेत. तशा प्रकारचं काही असत नाही. बऱ्यापैकी सर्वांना पहिलं सेंटर मिळतं आणि इन केसमध्ये दुसरं सेंटर मिळतं. पाठीमागे अगोदर 4-4 सेंटर द्यावे लागायचे, आता मात्र 2 सेंटर दिले जातात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जे काही करेक्शन विंडो असते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेंटर चेंज करता येऊ शकतात. अशा प्रकारची पाठीमागच्या 2-3 वर्षामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला करेक्शन विंडोमध्ये सेंटर चेंज करण्याची मुभा होती. परंतु आत्ता मात्र यावर्षी काय आहे ते माहीत नाही. त्यावेळेचा रूल मी त्यावेळीच सांगेल. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर लवकर फॉर्म भरला तर माझी वरची रँक येईल अशा प्रकारचा जो भ्रम आहे तो 100% चुकीचा आहे असं या निमित्तानं मला सांगायचं आहे. टाय ब्रेकिंग रूल हे विद्यार्थी आणि पालकांना समजून घ्यावा यासाठी NTA इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये हे सर्व डिटेल्स मांडण्याचा जो मांडलं होतं ते तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगण्याचा जो मी प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या पेड सर्व्हिसेससुद्धा सुरू आहेत. अशा विद्यार्थ्यांना पेड सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून आपल्याला 100% आमच्या पेड सर्व्हिसेसमध्ये येऊ शकता. तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण वर्षभर येऊन दिली जाणार नाही. ऑनलाईन स्वरूपामध्ये काही अडचण आली, कुठल्याही स्वरूपामध्ये रूलमध्ये अडचण आली तर त्याच्यामध्ये सोल्युशन असणारं 1 स्टेप सोल्युशन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुधा एकमेव असं सेंटर असणारं करिअर मेकिंग गायडन्स आहे. आपल्या सर्वांना भावी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊ. उद्या 11
फेब्रुवारीपासून 12वी सायन्सची परीक्षा इंग्लिशचा पेपर सुरू होतो आहे. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ आणि आपण खूप सारे मार्क्स मिळवावे आणि मोठी मोठी शिखरे पादाक्रांत करून पाठीमागे आपल्या जो काही आईवडिलांनी आपल्यावर दिलेला आशीर्वाद आहे किंवा आईवडिलांनी दिलेलं एक मोठी जबाबदारी आहे ते तुम्ही जिद्दीने आणि चिकाटीने पार पाडाल आणि तुम्ही खूप यशस्वी व्हाल एवढाच आशावाद आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून देऊया आणि आपल्याला हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.